नमस्कार, मी प्रसाद कतकर स्पर्श कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आणि आत्ता आपण चाललोय ते गुरांचं गवत काढायला चाललोय। म्हणजे आता जसं उन्हाळा होतं तसं गवत नंतर सुकत जातं, त्याच्यामुळे गुरांना वैरणीचा प्रॉब्लेम होतो। तर त्याच्यासाठी आपण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या 4 महिन्यांसाठी जेवढं लागणारं गुरांना एक वैरण लागते, तर त्याची आता आपण सोय कशी करतो की पुढचे 4 महिने गुरांना वैरण भेटेल, तर ते आज आपण बघणार आहोत। आता हे जे मागच्या साईडला दिसतंय यामध्ये असे गवताचे प्रकार असतात आपल्याकडे। तर त्याच्यामध्ये जेवढं हिरवं चांगलं गवत असेल तर ते आपण काढणार आहोत। ते 2 दिवस आपण सुकवतो आणि सुकवून त्यानंतर कवळे करून वरडीवर बांधतो आणि ते आपल्याकडे भेटा, असं म्हणजे कोकणात भेटा बोलतात, तर त्याचं तसं ते स्टोअर केलं जातं आणि ते पुढचे 4 महिने वापरलं जातं। तर ती प्रोसेस कशी आहे तुम्हाला या व्हिडिओमधून मी पूर्ण दाखवतो। तर चला बघूया पूर्ण व्हिडिओ। बाय। असे 9 कवळीचे आपण वरण घालतो। एका साईडला 3 येतात, मध्ये 3 आणि दुसऱ्या साईडला 3। तर पहिला आता एका साईडचे 3 कंप्लीट झाल्यावर पहिला तो बन बांधून घ्यायचा आणि बांधताना वरण सरकली नाही पाहिजे। इकडे दुसरा घातल्यावर परत दुसऱ्या साईडनं बांधून घ्यायचं।
त्यांना आता खूप वर्षाचा शेतीचा अनुभव आहे, त्याच्यामुळं ते पटकन जमतं त्यांना. आणि हा तिसरा बन. अशी आपली वरण बांधून होते. म्हणजे की जरा उलटी फिरवा गोल. त्याची पूर्ण होते. ह्या साईडला तुम्ही डोकं घातलं की तुम्हाला न्यायला ती सोपी पडते. आता आपले आता बांधलेले ओरडे आपल्याला घरी घेऊन जायचे आहेत, तर आपण आता डोक्यावरूनच नेणार, कारण कोकणात डोंगराळ भाग असल्यामुळे तेवढं गाडी आणणं पॉसिबल नसतं. तर त्याच्यामुळं आपल्याला सगळे डोक्यानंच न्यावं लागतं. आणि कोकणात रान असल्यामुळे ते एक नेण्याची मजा पण वेगळीच असते, पण तेवढा त्रासही असतो, कारण तेवढं चढणं उतरणं. आपले असे रस्ते आहेत, त्या पायवाटानेच आपण ते गवत पूर्ण घरी नेतो. आणि त्याच्यानंतर आपले जे बेटे असतात म्हणजे गवतासाठी, तर त्याच्यामध्ये आपण ते स्टोअर करून ठेवतो. आणि जसं जेव्हा रानातलं गवत संपेल तर त्याच्यानंतर आपण ते वापरतो. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर आपण ते गुरांना घालायला सुरुवात करतो. तोपर्यंत थोडं हिरवं असतं, त्यामुळं गुरांना खायला भेटतं. हे पूर्ण असं डोक्याने आपल्याला गवत घरी न्यायला लागतं. त्रास होतो पण मजा पण त्याच्यात एक असते मस्तपैकी. आणि हे आपलं कोकण. आणि हे गवत आता आपण घरी घेऊन आलोय. आणि हा आहे तो भेटा आहे आपला गवताचा, तर त्याच्यावर आपण आता त्या लावून ठेवणार आहोत, जेणेकरून खाली राहिल्यामुळं परत ते पाण्याबिण्याने खराब होऊ नयेत. तर आपण त्याचा माच पहिला बनवलेला आहे त्या होल्डिंगसाठी, त्याच्यावर आता आपण त्या ठेवून देणार आहोत. आणि जर तुम्हाला शक्य असेल ह्याच्यात आपण मीठ टाकणार, तुम्हालाही शक्य असेल तर त्याच्यावर मीठ टाकून ठेवा, जेणेकरून जे आपलं दव पडतं तर त्याच्यामुळे ते मीठ विरघळतं आणि ते मुरल्यामुळं गुरं पाणी चांगलं पितात त्या गवतावर. त्याच्यामुळं गुरं तयार व्हायला चांगली मदत होते. आणि आपण दरवर्षी 350 ते 400 ओरडी काढतो, जेणेकरून आपल्या गुरांना पुरतील. आणि तुम्ही नक्की गवताची सोय कशी करता गुरांच्या तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.